दुसरी इंजुरी असते ती ओव्हर द पिरियड ऑफ टाइम होणार, ती तुमच्या लाईफस्टाईलमुळे होते. काय लोकांच्या काय चुका असतात त्या इंजुरी रिहॅब करताना, काय काळजी घेतली पाहिजे? सो बघा, ॲक्च्युली इंजुरीज दोन प्रकारच्या असतात. एक असतो ट्रॉमा. ओके. म्हणजे तुम्ही गाडी चालवताय, पडला, जिना उतरताय, घसरलात, पडला, आघात झाला, इंजुरी झाली. राईट. ॲक्सिडेंटल इंजुरी. ॲक्सिडेंटल इंजुरी. दुसरी इंजुरी असते ती ओव्हर द पिरियड ऑफ टाइम होणारी, ती तुमच्या लाईफस्टाईलमुळे होते. ओके. जसं तुम्ही आपण आत्ता खाण्याबद्दल बोललो, वारंवार चुकीचं खाणं. चुकीचं खाणं, त्याच्यामुळे शरीरामध्ये इन्फ्लमेशन वाढत जातं. ओके. त्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये इन्फ्लमेशन वाढल्यामुळे तुमच्या मुवमेंट रिस्ट्रिक्टेड होतात. राईट. ओके. राईट. त्याच्यामुळे काही इंजुरीज होतात तुम्हाला. ओके. काही तुमच्या पोश्चरमुळे होतात, तुमच्या चुकीच्या बसण्यामुळे, चुकीच्या उभं राहण्यामुळे, चुकीच्या चालण्यामुळे. राईट. ओके. आणि काही इंजुरीज डिजनरेशनमुळे होतात. ओके. जसं की मेडिकल टर्ममध्ये जेव्हा जेव्हा सिस येतं, म्हणजे ऑस्टिओपोरोसिस. अच्छा. सिस, ऑस्टिओपोरोसिस. ओके. स्पॉन्डिलोसिस. सिस इज व्हॉट? डिजनरेशन. ओके. तुम्ही जर तुमच्या नुकसान शरीरात होणं. झीज होणे. झीज. अच्छा. झीज होणे म्हणजे सिस म्हणजे झीज. ओके. ओके. तुम्ही जर तुमच्या शरीराचं लाईफस्टाईलमध्ये तुम्ही खाताना हा विचारच नाही करत आहे की याची मला गरज आहे की नाही, तरी पण तुम्ही खाताय. तुम्ही शरीरातले ऍसिड्स टिकवण्याच्या दृष्टीने खात नाहीये, तर तुमची झीज फास्ट होणार. राईट. आणि त्याच्यामुळे तुम्हाला इंजुरीज होणार. ओके. मग ह्या इंजुरीतनं जर तुम्हाला बाहेर यायचं असेल तर लाईफस्टाईलमुळे झालेल्या इंजुरीज, मेडिसिनमुळे तात्पुरतं तुम्हाला सोल्युशन मिळणार. डेफिनेटली. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल, क्विक रिलीफ मिळते फॉर अ टेम्पररी पिरियड. फॉर टेम्पररी पिरियड. पण मला जर त्याच्यातनं पूर्ण बाहेर यायचं असेल, राईट, तर झालेली झीज भरून काढणे हा परमनंट सोल्युशन, हा उपाय झाला. मग तो परमनंट सोल्युशन जेव्हा तुम्ही करायला जाता त्यावेळेस तुम्हाला व्यायाम, तुम्हाला प्रॉपर रेस्ट आणि